ट्रान्झिस्टर कनेक्शन मीन्स ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन. टोटल 3 टाईपचे कॉन्फिगरेशन असतात. कॉन्फिगरेशन म्हणजे ट्रान्झिस्टरला टोटली 3 टर्मिनल जे आहेत. मग 3 टर्मिनल कोणकोणते? तर इमिटर, बेस, आणखी कलेक्टर. म्हणजे बेस आहे, इमिटर आहे, आणखी कलेक्टर आहे. हे झाले त्याचे 3 टर्मिनल. मग 3 टर्मिनलमध्ये तुम्हाला मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं होतं की 2 पोर्ट नेटवर्क. 2 पोर्ट नेटवर्क काय सांगतं की इनपुट साईडला 2 टर्मिनल असतात, आणखी आउटपुट साईडला 2 टर्मिनल असतात. पण आपला जो ट्रान्झिस्टर आहे, ह्या ट्रान्झिस्टरमध्ये आपल्याला टर्मिनल किती असतात? तर 3. एक म्हणजे इमिटर, दुसरा म्हणजे बेस, तिसरा म्हणजे कलेक्टर. म्हणजे साहजिकच इनपुटला एक टर्मिनल असणार, आउटपुटला एक टर्मिनल असणार, आणखी एक टर्मिनल शिल्लक राहिलं ते काय करायचं? कॉमन. म्हणजे ते इनपुट म्हणून पण काम करेल, आणखी आउटपुट म्हणून पण काम करेल. मग आता हे टर्मिनल कॉमन म्हणजे दोन्ही बाजूला वापरायचं. दोन्ही बाजूला म्हणजे इनपुट साईडला पण आणि आउटपुट साईडला पण. मग आपण जे NPN आणि PNP मध्ये वर्किंग जे बघितलं, हे वर्किंग बघताना आपण बेस कॉमन घेतलेला बघा. कारण इमिटर बेस कॉन्फिगरेशन हे फॉरवर्ड बायस केलेलं, आणखी कलेक्टर बेस कॉन्फिगरेशन हे रिव्हर्स बायस केलेलं, म्हणजे बेस कॉमन केलेला. प्रत्येक वेळेला बेस काय म्हणतो की मी काय कॉमन होणार नाही. म्हणजे समजा 3 मित्र आहेत आणि या 3 मित्रांपैकी एक आहे तो फिल्डिंग साईड आहे, एक आहे तो बॅटिंग साईड आहे, आणि एक आहे तो कॉमन आहे, म्हणजे इकडं तिकडं. मग तो काय म्हणतो, मी काय प्रत्येक वेळेला कॉमन होणार नाही. आलटून पालटून आपण काय करूया? कॉमन होऊया. म्हणजेच एकदा बेस आहे तो कॉमन करायचा. कॉमन म्हणजे इनपुटला पण वापरायचा, आउटपुटला पण वापरायचा. एकदा इमिटर आहे तो कॉमन करायचा, इनपुट साईडला पण वापरायचा, आउटपुट साईडला पण वापरायचा. आणखी एकदा कलेक्टर आहे तो कॉमन करायचा. हे आपण जे कॉमन करत आहोत याच्यासाठी डायग्राम देखील आपल्या काय होणार आहेत? प्रत्येक वेळेला चेंज होणार आहेत. एकदा बेस कॉमन असणार, बेस इनपुट आउटपुट साईडला दोन्ही साईडला येईल. एकदा इमिटर असेल तो देखील इनपुट आउटपुट साईडला येईल, आणि एकदा असेल तो कलेक्टर, तो देखील इनपुट आउटपुट साईडला असेल. आणि त्यानुसार त्याच्या डायग्राम चेंजेस होणार. त्याला म्हणायचं ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन. ओके. मग आता त्यामध्ये आपण पहिला आजच्या लेक्चरला फक्त हा एकच बघायचा आहे, तो म्हणजे कॉमन बेस कॉन्फिगरेशन. आता कॉमन बेस कनेक्शन किंवा कॉमन बेस कॉन्फिगरेशन याच्यामध्ये आपण काय करणार आहे? बेस इज कॉमन टू बोथ इनपुट अँड आउटपुट साईड ऑफ द कॉन्फिगरेशन. बरोबर. डायग्राम काढताना मात्र तुम्हाला दोन्ही काढाव्या लागणार आहेत. दोन्ही कुठल्या? तर NPNची पण आणि PNPची पण. ऑलरेडी आपण हे बघितलेलं आहे. NPN आणि PNPचं जे ऑपरेशन आहे बघा, वर्किंग, प्रिव्हियस लेक्चर जो पूर्ण, तो कॉमन बेसच आहे. फक्त याच्यामध्ये आपण ग्राफ तेवढे ॲडिशनल बघायचे आहेत, बाकी काही नाही. तेच वर्किंग आहे सेम. पुस्तकातल्या डायग्राम दाखवतो डायरेक्ट, ते अगदी व्यवस्थित तुम्हाला समजतील. कॉमन बेस कॉन्फिगरेशन फॉर NPN ट्रान्झिस्टर. कॉमन बेस केला म्हणजे बेस आहे तो दोन्हींच्या मध्ये. हा इथं बेस आहे, हा इथं इमिटर आहे, हा इथं कलेक्टर आहे. बरोबर. आणि हे NPN आहे, म्हणजे हा N आहे, हा P आहे, आणि हा N आहे. म्हणजेच इमिटर काय आहे? N आहे. N म्हणजे इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह असतात, त्याला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जोडायचं. ही इनपुट साईड झाली ना, BE म्हणजेच इनपुट बाजू, बेस आणि इमिटरची बाजू.
जोडलं, निगेटिव्हला निगेटिव्ह, आणि बेस काय असतो पॉझिटिव्ह, कारण तो पी आहे. पी म्हणजे होल्स, म्हणून बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल ह्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलं का? समजतंय ना? पुन्हा सांगतो, ह्या डायग्रॅम काढता येणंच महत्त्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये जास्त काही क्रिटिकल नाही आहे. काय करायचं दाखवतो तुम्हाला मी. हे असं कनेक्शन केलं, इथे एक बॅटरी असणार आहे, हा असा, आणि इथे एक बॅटरी असणार आहे, इथे एक बॅटरी असणार, बरोबर. हा तुमचा इमीटर आहे, हा तुमचा बेस आहे, हा तुमचा कलेक्टर आहे. हा एन पी एन आहे. एन म्हणजे निगेटिव्ह, पी म्हणजे पॉझिटिव्ह, एन म्हणजे निगेटिव्ह, बरोबर. एन पी एन झाला. आणि आता एन पी एनमध्ये बेस आणि इमीटर हे इनपुट साईड, बेस आणि कलेक्टर ही आउटपुट साईड. मग बॅटरीचं इनपुट साईड, इनपुट ही काय करायची, फॉरवर्ड बायस करायची, आणखी आउटपुट काय करायची, रिव्हर्स बायस. ओके. म्हणजे बॅटरीचं निगेटिव्ह छोट्यानं दाखवायचं, निगेटिव्ह हे इमीटरला, निगेटिव्ह, आणि पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. बघा तसं जोडलं आहे का? आणि याच्यामध्ये उलटं जोडायचं, म्हणजे हा बॅटरीचं मोठं टर्मिनल पॉझिटिव्ह, आणि हे छोटं टर्मिनल म्हणजे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि हे बेसचं पॉझिटिव्ह असतं आणि हे निगेटिव्ह असतं, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे हे उलटं जोडायचं. जोडलं आहे बघा, इथं पॉझिटिव्ह कलेक्टरला, निगेटिव्ह बेसला, तर पॉझिटिव्ह बेसला, निगेटिव्ह इमीटरला, कारण हे काय आहे, एन पी एन. ओके. एक्झॅक्टली अपोजिट तुम्हाला कशामध्ये जोडायचं आहे, पी एन पीमध्ये. पी एन पी बरोबर विरुद्ध असणार आहे याच्या. बघूया, एकच मिनिट. बघा काय चेंज केला आहे, तर इमीटरवरती जो ॲरो हेड आहे बघा, वर जाणारा एन पी एनचा सिम्बॉल आपण बघितला आहे. ॲरो जर आउटवर्ड साईडला बाहेर जाणारा असेल इमीटरवरचा, तर त्याला म्हणायचं एन पी एन, आणि आतमध्ये येत असेल तर पी एन पी. इथं जी बॅटरी आहे ना ती उलटी करायची, आणि इथली जी बॅटरी आहे ना ती उलटी करायची. झाले, डायग्रॅमच क्लिअर झाली. समजते? हे झालं मेन. हीच या त्याच दोन्ही डायग्रॅम आहेत. ओके. आता यामध्ये तुम्हाला विचारलं जातं काय, तर कॉमन बेसची डायग्रॅम, वर्किंग वगैरे काही विचारत नाहीत. वर्किंग विचारलं तर आपण वर्किंग ऑलरेडी ऑपरेशनमध्ये लिहिलेलं आहे बघा, तेच त्याचं वर्किंग. काय होतं, तर इमीटरचा करंट येतो, आणि तो इमीटरचा करंट सगळ्याच्या सगळा काय करतो, तर कलेक्टरला जातो 98%, राहिलेला 2% कुठं जातो, बेसला. देअरफोर आय ई इज इक्वल टू आय सी प्लस आय बी. ओके. आता कॉमन बेसमध्ये तुम्हाला विचारतात ती ही एक डेफिनेशन, करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर अल्फा, किंवा गेन, याला गेन देखील म्हटलं जातं. मग ती गेन आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असणारच आहे. कॉमन बेसला अल्फा म्हणायचं गेनला, कॉमन इमिटरला बीटा म्हणायचं गेनला, आणि कॉमन कलेक्टरला गॅमा म्हणायचं गेनला. म्हणजे गेन ही बेसला अल्फाने इंडिकेट करतात, गेन ही इमिटरला बीटाने इंडिकेट करतात, गेन ही कलेक्टरला गॅमाने इंडिकेट करतात. मग ह्या गेन काढतात कशानं, तर आउटपुट करंट डिवायडेड बाय
इनपुट करंट या फॉर्म्युलानं. मग आता बघा बरं, याच्यामध्ये आउटपुट करंट कोणता आहे, तर IC हा आउटपुटचा करंट झाला. इनपुट करंट कोणता आहे, तर IE हा इनपुट करंट झाला. इकडची बाजू इनपुट, इकडची बाजू आउटपुट, बरोबर ना. मग अल्फा कसा काढायचा, तर अल्फा इज इक्वल टू आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट IC अपॉन IE. झाला का तयार. अल्फा इज इक्वल टू IC अपॉन IE. द रेशो ऑफ कलेक्टर करंट टू द emitter current is called as current amplification factor alpha. ओके. सिमिलरली बीटा, सिमिलरली गॅमा, प्रत्येक वेळेला आपण ते ज्याप्रमाणे येत जातील त्यानुसार आपण ते पॉईंट डिस्कस करूया. हेच मगाशी सांगत होतो तुम्हाला एक्सप्लेनेशन. I इज इक्वल टू IC प्लस IB, कारण याचं वर्किंग आणि NPN आणि PNP ट्रान्झिस्टरचं वर्किंग हे सेम आहे, त्याच्यामध्ये थोडा देखील डिफरन्स नाही आहे. ओके, त्यामुळे ते सेमच आहे. त्यानंतर तुम्हाला विचारतील की इनपुट कॅरेक्टरिस्टिकचा ग्राफ काढा. तर इनपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, तर इनपुट साईड आपण बघितलेली बघा. इनपुट साईड पुन्हा दाखवतो तुम्हाला, ही इनपुट साईड. मग आता इनपुट साईडचा करंट कुठला आहे, IE आहे ना. IE हा इनपुट साईडचा करंट आणि इनपुट साईडचा व्होल्टेज ह्या दोन्हींमधलं, बेस आणि इमिटरमधलं VBE म्हणा. हो का, हा इनपुटचा करंट IE इनपुट साईडचा. आणि इनपुट साईडचं व्होल्टेज कुठलं, तर इनपुट साईडचे जे दोन टर्मिनल आहेत, कुठले कुठले, इमिटर आणि बेस, ह्यांच्यामधलं व्होल्टेज VBE म्हणा किंवा VEB म्हणा, चालतं. B म्हणजे बेस, E म्हणजे इमिटर, V म्हणजे व्होल्टेज, VBE किंवा VEB. याच्यामधला जो ग्राफ असेल त्याला म्हणायचं इनपुट कॅरेक्टरिस्टिक. हा जो आहे तो IE, हा जो आहे तो VBE, आणि त्याचे हे ग्राफ हे VCE लिहिलेले आहेत, VCB सगळीकडे लिहिलेले आहे. याला म्हणायचं इनपुट कॅरेक्टरिस्टिक. VB वर्सेस IE कॅरेक्टरिस्टिक इज कॉल्ड ॲज अ इनपुट कॅरेक्टरिस्टिक. इनपुट साईडला जे व्होल्टेज आहे, इनपुट साईडला जे करंट आहे, याच्यामध्ये जो ग्राफ येतो त्याला म्हणायचं इनपुट कॅरेक्टरिस्टिक. यामध्ये व्होल्टेज X ॲक्सिसवरती घ्यायचा, करंट Y ॲक्सिसवरती घ्यायचा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय सांगतो, IE म्हणजेच इनपुटचा करंट इन्क्रीज होतो VBE नुसार. VBE म्हणजे व्होल्टेज जसं तुम्ही वाढवत जाणार तसा करंट वाढवत जातो. मग करंट वाढला म्हणजे काय रे, तर रेझिस्टन्स कमी आहे. ओके. सिमिलरली आउटपुट कॅरेक्टरिस्टिक, आता इनपुट कॅरेक्टरिस्टिक ही इनपुट करंट आणि इनपुट व्होल्टेजमध्ये होती, तसं आउटपुट कॅरेक्टरिस्टिक कोणामध्ये असणार आहे, आउटपुट करंट. आउटपुट करंट कोण, IC, आणि आउटपुट व्होल्टेज कोण, VBC किंवा VCB, एकूण एकच. VBC वर्सेस IC याच्यामध्ये जो ग्राफ असणार आहे त्याला म्हणायचं आउटपुट कॅरेक्टरिस्टिक. हा मात्र कसा असतो, लिनियर असतो. लिनियर म्हणजे असा स्ट्रेट लाईन. ओके, समजते. हे ग्राफ देखील काढा. म्हणजेच तुम्हाला कॉमन बेसमध्ये काय विचारणार आहे, तर कॉमन बेसमध्ये विचारणार की कॉमन बेसची डायग्रॅम काढा, NPN आणि PNP दोन्हीच्या वेळेला. आणखी त्याचे ग्राफ काढा, इनपुट कॅरेक्टरिस्टिक आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिकचे. आणखी त्याचा गेन सांगा, करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर अल्फा इज इक्वल टू IC अपॉन IB. ओके, समजते. इथं आपला पॉईंट कवर होतोय तो म्हणजे कॉमन बेस कॉन्फिगरेशन. नेक्स्ट लेक्चरला आपण काय घ्यायचं आहे, तर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. म्हणजेच आता आपण बेस दोन्ही ठिकाणी वापरला, इनपुटला पण वापरला, आउटपुटला पण वापरला. आता आपण काय करणार, इमिटर दोन्ही ठिकाणी यूज करणार. इमिटर एकदा, आणखी
कलेक्टर एकदा. समजते? पुन्हा पुन्हा एकदा लेक्चर हे डबल वेळा बघा आणि कॉमन बेस व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कॉमन कलेक्टर आणि कॉमन इमिटर समजायला अडचण जाणार नाही. ओके.